नमस्कार, मी डॉक्टर चिदानंद चिवटे, जनरल मेडिसिन विभाग प्रमुख या नात्याने आपल्याशी हितगुज करू इच्छितो। साधारण पूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये डायबिटीजचं प्रमाण हे 10% वर पोचलेलं आहे। आमच्या भारतीय विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये डायबिटीजवरील उपचार घेणारे आणि डायबिटीज रिलेटेड सगळे कॉम्प्लिकेशन्सवरती उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप आहे। अशा लोकांच्यासाठी आम्ही इथं बऱ्याच गोष्टी करत असतो। त्यापैकी काही गोष्टींची मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो। त्याच्यामध्ये आमची कन्सेप्ट अशी आहे की बियॉन्ड शुगर कंट्रोल, किंवा आपल्याला असं म्हणता येईल की डायबिटीज म्हणजे फक्त ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणे इतपत नसून त्याच्या पलीकडे डायबिटीजचा बराच विचार केला पाहिजे। त्याच्यामध्ये नेत्रपटलाची तपासणी असू शकते, किडनीची कार्यप्रणाली तपासून घेणे असू शकते, हृदयाचं स्पंदन आणि हृदयाचा आलेख असू शकतो, त्याच्यामध्ये बाकीच्या मेंदूच्या विकारांविषयी माहिती देणं असू शकतं। ह्या सगळ्यासाठी आमच्याकडे बरेच उपक्रम असतात। या उपक्रमामध्ये डायबिटीजविषयी माहिती देण्यासाठी आमच्याकडे वरचेवर कॅम्प आयोजित केले जातात। 14 नोव्हेंबर जागतिक डायबिटीज डे म्हणून साजरा केला जातो। त्या औचित्यानं आम्ही बरेच कार्यक्रम इथं करत असतो। बऱ्याच कॅम्पमधून बरीच पेशंट्स डायबिटीजचे गोळा होतात, बरेच पेशंट इथंपर्यंत देखील पोहोचतात। अशांच्यासाठी स्पेशालिटी OPD आम्ही इथं सुरू केलेली आहे। प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी स्पेशालिटी OPDमध्ये डायबिटीजचं पूर्ण तपासणी आपल्या इथं होत असते। त्याच्यामध्ये ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन असेल, फास्टिंग शुगर असेल, जेवल्यानंतर 2 तासांनी किंवा 1.5 तासांनी घ्यावयाची शुगर असेल, त्याच्याचबरोबर किडनीविषयी असलेले क्रिएटिनिनसारखे इन्व्हेस्टिगेशन्स असतील, हृदयाचा आलेख ज्याला आपण कार्डिओग्राम म्हणतो तो असेल, आणि मेंदूशी रिलेटेड काही तपासण्या असतील, ह्या आपण प्रामुख्याने केले जातात आणि सवलतीच्या आणि अतिशय माफक दरात, आणि कधीकधी तर आपण हे सगळे तपास मोफत देखील करत असतो। त्या पलीकडे डायबिटीजमध्ये पायांच्या ज्या काही विकृती आहेत, डायबेटिक फूट किंवा डायबिटीजमध्ये पायाच्याकडे ज्या काही रक्तवाहिन्या जातात त्याच्यामध्ये जे अडथळे निर्माण होतात आणि त्याच्यामधून होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते सर्जरी आणि ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने फूट केअर नावाचे एक नवीन गोष्ट आपण इथं सुरू करतो आहे आणि गेले कित्येक वर्ष ती आपण सुरू ठेवलेली आहे। याच्यामध्ये पूर्ण पायाची काळजी कशी घेतली जावी आणि डायबिटीजच्या पेशंट्समध्ये कोणकोणत्या प्रकारचे फुटवेअर्स वापरता येतील याच्याविषयी देखील मार्गदर्शन केलं जातं। याच्यापेक्षा आधुनिक पद्धतीनं इन्सुलिन पंप म्हणजे काय आणि इन्सुलिन पंप कसे बसवले जातात आणि इन्सुलिन थेरपी कोणकोणत्या मार्गे दिली जाते आणि इन्सुलिनचे फायदे कसे आहेत आणि इन्सुलिन कमीत कमी टोचणीमध्ये मॅक्झिमम इन्सुलिन आपण कसं दिलं जाऊ शकतं याच्याविषयी मार्गदर्शन सत्र घेतो। डायबिटीजच्या पेशंटसाठी आपण इथं वेळोवेळी बरीच मार्गदर्शन केंद्र उभी केलेली आहेत। जे कोणी डायबिटीजचे रुग्ण असतील हे सगळे रुग्ण आमच्याकडे वरचेवर येत असतात आणि त्याच्याप्रमाणे आपण डायबिटीजच्या पेशंटचं वर्गीकरण करून त्या विषयातले जे काही तज्ज्ञ लोक असतील, म्हणजे डायबिटीज आणि हृदयविकार किंवा डायबिटीज आणि मूत्रपिंड विकार किंवा डायबिटीज आणि नेत्रविकार आणि डायबिटीज आणि पायाचे विकार, अशा सगळ्या तज्ज्ञांचं आपण मार्गदर्शन घेत असतो। आणि डायबिटीज फक्त शुगर कंट्रोल नसून त्याच्या पलीकडं जाऊन डायबिटीजमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होत असतात। ते सगळं मार्गदर्शन आपल्या इथं होतं आणि ते अव्याहतपणे इथून पुढे देखील होत राहील। एवढं बोलून मी थांबतो। धन्यवाद।